स्पीड टाइम डिस्टन्सचा हा आणखी एक चांगला प्रश्न बघा, खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल आपल्याला. अमन आणि रमन यांच्या वेगाचे गुणोत्तर 6:11 आहे. समान अंतर पार करण्यासाठी अमनला रमनपेक्षा 5 तास अधिक लागतात. समान अंतर आहे, स्पीडचं गुणोत्तर बघू आपण. स्पीड कोण कोण आहे, अमन आणि रमन. किती आहे रे, 6:11. मग टाइमचं गुणोत्तर काय होणार, टाइमचं गुणोत्तर होणार 11:06. जमलं. आता त्यांनी काय म्हटलंय, अमनला रमनपेक्षा 5 तास जास्त लागतात. अमनला 5 तास आपल्या पण भाषेत 5 आहे, म्हणजे 5 ला 5 म्हणजे 1 ला 1, तर हे 11 तासच येणार आणि हे 6 तासच येणार त्यांना लागणारा वेळ. डन. परत अमनचा वेग 24 दिलाय. जर अमनचा वेग 24 दिला असेल तर साइन चोक 24, रमनचा वेग काय होणार, 11 चोक 44 होणार. जमलं इथपर्यंत. तर खालीलपैकी कुठली विधाने अचूक आहे असं म्हटलंय. अमन आणि रमन यांना लागलेल्या कालावधीची बेरीज. आता अमनला 11 तास, रमनला 6 तास, तर 11 आणि 6 17 तास. बेरीज 17 तास आहे का, आहे. पहिलं विधान बरोबर. दुसरं, अमन आणि रमन यांनी पार केलेल्या अंतराची बेरीज, म्हणजे दोघांनी समानच अंतर पार केले, बरोबर. मग किती आहे अंतर, काय असतं, स्पीड इंटू टाइम. 24 गुणिले 11 अंतर, डिस्टन्स किती येणार आहे मग, 11 चोक 44, 11 दुने 22 आणि 4 26, 264. ह्याचं पण तेवढंच असणार, तरी करून बघू. साइन चोक 24, साइन चोक 24 आणि 2 26, 264. त्यांची बेरीज 264 आणि 264 किती येणार, 528. इथे किती दिले, 528. हे सुद्धा काय आलं, करेक्ट. म्हणजे प्रत्येक वेळी फक्त तेच प्रश्न करून चालणार नाही, आपल्याला वेगवेगळे सुद्धा प्रश्न करावे लागतील. हे सगळे प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत, वेगवेगळ्या टेस्ट सिरीज त्यांनी कुठल्या लावल्या असतील त्याचे. चांगला होता हा पण प्रश्न, आयोगाने आतापर्यंत अशा पद्धतीचं विचारलं नव्हतं. अवघड नव्हता, सोपा होता. कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत, दॅट्स इट. अशाच पद्धतीने शिकण्यासाठी वन डे रिव्हिजन बॅच नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.